शिरूर लोकसभा मतदारसंघातील पिंपरखेड येथील श्रीमती बागुबाई रंगनाथ जाधव यांच्यावर पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून त्यांना फरफटत नेले। या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। गेल्या 20 दिवसात बिबट्याने तिघांचा बळी घेतला। या घटनांमुळे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सरकारला जाब विचारला आहे की बिबट प्रवण क्षेत्र राज्य आपत्ती म्हणून घोषित करायला उशीर का, असा जाब खासदार डॉक्टर कोल्हे यांनी विचारला। पहाटेच्या सुमारास आपल्या माय माऊलीला आपल्या अंगणातून बिबट्या फरफटत नेत असेल तर लेकरांच्या संतापाचा कडेलोट होणे स्वाभाविक आहे। याच संतापातून परिसरातील ग्रामस्थांनी पंचतळे येथे रास्ता रोको केला आहे। या आंदोलनस्थळी जाऊन ग्रामस्थांसोबत खासदार डॉक्टर कोल्हे यांनी संवाद साधला। आपली गावं बिबटमुक्त करण्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून मी सातत्याने संघर्ष करतोय। शिरूर मतदारसंघातील बिबट प्रवण क्षेत्रात राज्य आपत्ती म्हणून घोषित करावे। या भागात बिबट प्रवण नियंत्रणासाठी पुरेसा निधी व तज्ञ मनुष्यबळ द्यावे। विशेष टास्क फोर्स तयार करावे। बिबट प्रजनन नियंत्रणासाठी केंद्र शासनाकडे वेगाने पाठपुरावा करावा, अशा मागण्या आपण सातत्याने करतोय। याबाबत राज्य शासनाने वेळ काढून भूमिका घेतल्याने आपल्या भागातील अनेक मुलाबाळांना, माता भगिनींना आपला जीव गमवावा लागला आहे। बिबट प्रजनन नियंत्रणासाठी झालेल्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडेही खासदार डॉक्टर कोल्हे यांनी आग्रही भूमिका मांडली आहे। खासदार डॉक्टर कोल्हे म्हणाले की माझी सरकारला कळकळीची विनंती आहे, यापुढे एक क्षणही न दवडता आमच्या जीवाभावांच्या माणसाचे जीव वाचवण्यासाठी तातडीने निर्णय घेण्यात यावेत। आणि अवघ्या 20 दिवसामध्ये तिसरी घटना घडली। उमशेतला परवा जुन्नर तालुक्यामध्ये 7.5 वर्षाचं लेकरू गेलं। त्यानंतर पिंपरखेडला आमची शिवन्या गेली आणि आज या माऊलीला जीव गमवावा लागला। हे अवघ्या 20 दिवसात 3 घटना घडतात। ही सातत्यानं मागणी आहे की राज्य आपत्ती ही घोषित करावी। जिल्हा आपत्ती घोषित आहे, पण केरळच्या धर्तीवर ही राज्य आपत्ती घोषित करणं गरजेचं आहे। दुसरी एक भावना आम्हा सगळ्या ग्रामस्थांची ही होतीये का तिकडं मुंबईत कबूतरखाने बंद झाले तर कबुतरांसाठी माननीय मुख्यमंत्री महोदय 4 दिवसात बैठक घेतात। बिबट्याचे आतापर्यंत साहेब आजचा 55वा बळी आहे। 55 जणांचे जीव गेल्यानंतर सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांना